नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जुलै रविवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुसाठी काही सेवा करत असतो किंवा आपल्या काही आर्थिक अडचणी असतील त्याच्याबद्दल आपण काही उपाय करत असतो. तर आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला खूप सारं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात टप्प्याटप्प्याला गुरु भेटत असतात. आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात. त्याच्यानंतर आपण एवढे आपल्या आयुष्यात गुरु येऊन जातात. प्रत्येकाकडून काही ना काही आपण शिकत असतो आणि आपण सर्वांनी आपलं एक गुरुचं स्थान दिलेलं आहे, ते म्हणजे आपले स्वामी आणि अनेकांचे वेगवेगळे गुरु आहेत. तर जर तुम्ही स्वामी तुमचे गुरु असतील तर तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे. तुम्ही दत्तगुरूंची सेवा करू शकता. तुमच्या आयुष्यात ज्या गुरुचं स्थान आहे त्या गुरुची तुम्ही सेवा करू शकता आणि या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे, म्हणून आपण काही उपाय देखील करायचे आहेत. तर मी तुम्हाला आज असे उपाय सांगणार आहेत, ते आपण करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जी पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तुमच्यासाठी थोडाही युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त देखील लिहायला विसरू नका. तर चला पाहूयात कोणते उपाय आहेत. ते कंगाल व्यक्ती सुद्धा धनवान होऊ शकतो. तर आपण सर्वप्रथम घरामध्ये या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. मी तुम्हाला ते सांगणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकता. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद. जर तुमच्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये हळद ही असते, परंतु या दिवशी तुम्ही आवर्जून कुठल्याही दुकानात स्टोअरमधून तुम्ही हळद विकत आणायची आहे. हळदीला माता लक्ष्मी आणि विष्णूंना खूप प्रिय असते हळद, त्याच्यामुळे हळदीला खूप सारं महत्त्व आहे. हळद आपण फरशी पुसताना पाण्यात टाकतो किंवा स्वास्तिक काढताना हळदीचा वापर करतो. उंबरा पूजनासाठी हळदीचा वापर करतो. तर विष्णूंना आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय असलेली अशी हळद आपण देवघरामध्ये ठेवायची आहे आणून. तर आणल्यानंतर ती हळद तुम्ही लक्ष्मीचा फोटो असेल किंवा श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना तुम्ही अर्पण करायचे आहे. किंवा तुम्ही कुठल्या गुरुला मानत असाल, तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती तुम्ही हळदीचा अभिषेक, म्हणजे तुम्ही जर श्री स्वामी समर्थ म्हणून जर हळद तुम्ही अभिषेक केला 11 वेळा किंवा 7 वेळा 5 वेळा तरी ती चालणार आहे. त्याच्यानंतर ती अभिषेक केलेली हळद तुम्ही तुमच्या दररोजच्या वापरामध्ये घेऊ शकता, म्हणजेच देवाला लावतो त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा एका डबीमध्ये भरून ठेवू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही या दिवशी मोरपीस आणायचा आहे. मोरपीसचं पण बघा खूप सारं महत्त्व आहे. ज्यांच्या घरामध्ये मोरपीस आहे त्यांच्या घराला कसलीही नजर लागत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला त्या घरातल्या नजर लागत नाही. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही नजर काढण्यासाठी आपण मोरपिसाचा वापर करतो. तर तुम्ही या दिवशी मोरपीस देखील खरेदी करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आजच घेऊन या स्वामींची मूर्ती आणि फोटो. तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी आणू शकता किंवा आदल्या दिवशी आणून तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता. तर आपले गुरु येणार आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे ठरवायचं आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊन यायची आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही या दिवशी कासव खरेदी करू शकता. असं म्हणतात समुद्र मंथनामध्ये श्री विष्णू हे कासवाचं रूप घेतलं होतं श्री विष्णूंनी, त्याच्यामुळे कासव श्री विष्णूचे आणि लक्ष्मीचे खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी कासव घरामध्ये घेऊन येऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये कासव असेल तर तुम्ही या दिवशी कासवाची सेवा करायची आहे, म्हणजेच तुम्ही देवघरामध्ये कासवाची पूजा करून हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून सेवा करायची आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही या दिवशी हत्ती खरेदी करायचे आहेत. जी गजलक्ष्मी म्हणतात ते हत्ती तुम्ही खरेदी करायचे आहेत. माता लक्ष्मीला आणि भगवान श्री गणेशांना हत्ती खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही
हत्ती जरूर या दिवशी तुम्ही खरेदी करायचे आहे। तुम्ही जर या दिवशी तुम्हाला खरेदी करणं नाही झालं तर तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही गजलक्ष्मीच्या रूपात हत्तीचं स्नान तुमच्या देवाऱ्यामध्ये, तुमच्या देवघरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्थापित करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे वस्तू म्हणजे तुम्ही या दिवशी श्रीयंत्र आणू शकता। श्री महालक्ष्मीचं बसायचं स्थान आहे श्रीयंत्र, बसायचं आसन आहे श्रीयंत्र, माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकता। जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र पहिलेच असेल तर तुम्ही या दिवशी कुमकुम अर्चन तुम्ही करू शकता। माता लक्ष्मीला श्रीयंत्र खूप प्रिय आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली असते किंवा ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये कसलीही पैशाची कमतरता भासत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज होत नाही, कुठलीही साडेसाती लागत नाही, कुठलीही दरिद्री तुमच्या पाठीमागे लागणार नाही। म्हणून तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे। त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे, तुम्ही या दिवशी यांना जी मूर्ती आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि जे काही तुमच्याकडे फोटो आहे त्यांना तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। तुम्ही या दिवशी जेवढ्या तुम्ही सेवा करचाल तेवढा तुम्हाला लाभ होणार आहे। तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊ शकता दर्शनासाठी किंवा केंद्रात जाऊ शकता आणि स्वामींचे, दत्त महाराजांचे, तुमच्या आयुष्यात कुठले गुरु आहेत त्यांना तुम्ही भेटू शकता आणि तुमच्या जी काय तुमची ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही गुरूंना भेटवस्तू देऊ शकता। भेटवस्तू नाही दिली तरी एक फूल त्यांच्या पायाशी ठेवून तुम्ही नमस्कार करू शकता। तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या काही तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही त्यातील तुमच्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही घरी ज्या नाहीत त्या तुम्ही आणू शकता। तुम्ही त्यातली एखादी जरी वस्तू घरी आणली तर तुमचं रात्रीत आयुष्याचं सोनं होणार आहे, नशीब तुमचं बदलणार आहे, तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य तुमच्या पाठीमागचं नष्ट होणार आहे। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक देखील करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका। व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर सुद्धा करा।